मुलांनो, आज आपण मराठी विषयाच्या माध्यमातून इयत्ता 6वी मध्ये पाठ क्रमांक 2 जगातील मौल्यवान वस्तू या पाठाची रिमेडियल टीचिंगच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. हा पाठ पूर्वी झालेलाच आहे, तरीसुद्धा आपण थोडक्यात याची माहिती घेऊ. राजदरबारामध्ये कुंभाराची मुलगी राजाला श्रेष्ठ आणि कनिष्ठ याविषयी माहिती सांगत असताना राजा त्या मुलीला प्रश्न विचारतो प्रधानाकरवी की सांग, आमच्या खजिन्यामध्ये जे 5 माणिक मोती आहेत याचे मूल्य काय होईल. त्यावेळेस कुंभाराच्या मुलीने आपल्या वडिलांना ताट आणायला सांगितले आणि त्या ताटामध्ये ज्वारीचा दाणा, ओल्या मातीचा ढेकूळ, कापसाचे बोंड आणि वाटीमध्ये पाणी होते. त्यावेळेस राजाने विचारले, हे काय आहे. त्यावेळेस मुलगी म्हणाली, ज्वारीचे दाणा म्हणजे धान्य. धान्याशिवाय आपण जगू शकत नाही. त्यानंतर कापसाचे बोंड, कापडाशिवाय आपल्याला जगता येत नाही. धान्य ओल्या मातीचा ढेकूळ आहे. धान्य मातीशिवाय पिकत नाही आणि माती ओली म्हणजे पाणी त्याच्यामध्ये पडल्याशिवाय धान्य पिकत नाही. त्याचबरोबर हवा आणि सूर्य हे देखील गरजेचे आहे. हे ऐकताच राजा खुश झाला आणि सर्वांनी तिची स्तुती केली आणि राजाला म्हणाली, आपल्या खजिन्यात हिरे, मोती, माणिक, पोवळी, पाचू हे सर्व आहे. हे मूल्यवान आहे, परंतु ते शोभेचे आहे. जगण्यासाठी त्याची काहीच गरज नाही. त्याचे मूल्य काही नाही. जगण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे धान्य, मातीचा ढेकूळ, पाणी, कापसाचे बोंड, हवा आणि सूर्य हे देखील आपल्याला तेवढेच गरजेचे आहेत. याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. अशा तऱ्हेने जगातील मौल्यवान वस्तूची राजाला कुंभाराच्या मुलीने माहिती दिली. राजा खुश झाला आणि त्या मुलीला त्यांनी आपल्या गळ्यातील हार देऊन तिला शाबासकी दिली. आता थोडक्यात आपण याची माहिती घेतल्यानंतर शब्दार्थ पाहूया. थट्टेने म्हणजे चिडवत, हसतमुख नेहमी हसणारी, हसणारा, वाद म्हणजे मतभेद, श्रेष्ठ म्हणजे महान, अवमानित अपमानित, डाव म्हणजे बेत आखणे, झाकलेला म्हणजे आवरण घातलेला, ढेकूळ ओल्या मातीचा गोळा, क्लोड वाहवा म्हणजे स्तुती. अशा तऱ्हेने शब्दार्थाची माहिती घेतल्यानंतर आपण पान क्रमांक 8 वर अभ्यासरूपी जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची थोडक्यात माहिती घेऊया. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. कुंभाराच्या मुलीला थट्टेने सर्वजण काय म्हणत. उत्तर, कुंभाराच्या मुलीला थट्टेने सर्वजण दीडशहाणी म्हणत. 2. राजाने मुलीला स्वतःजवळ बोलावून काय सांगितले. राजाने मुलीला स्वतःजवळ बोलावून सांगितले, बाळ, उद्यापासून तू रोज राजसभेत येत जा. 3. कुंभाराच्या हातात काय होते. उत्तर, कुंभाराच्या हातात एक ताट होते. त्यामध्ये ज्वारीचे धान्य, कापसाचे बोंड, वाटीत पाणी आणि ओल्या मातीचा ढेकूळ. 4. राजाने मुलीला कशी शाबासकी दिली. राजाने स्वतःच्या गळ्यातील हार मुलीला भेट देऊन शाबासकी दिली. कोण कोणास म्हणाले ते लिहा. 1. कोणीही कोणापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. कुंभाराची मुलगी राजाला म्हणाली. 2. यावर काही उपाय आहे का. उत्तर, राजा प्रधानाला म्हणाला. नंतर ई. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. धनवान श्रेष्ठ की विद्वान श्रेष्ठ या वादाचे कुंभाराच्या मुलीने कोणते उत्तर दिले. धनवान श्रेष्ठ की विद्वान श्रेष्ठ या वादाचे कुंभाराच्या मुलीने अतिशय छान उत्तर दिले. ती म्हणाली, महाराज, कोणीही कोणापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. दोघंही श्रेष्ठच आहेत. म्हणजे
दोघेही सारखेच आहेत. धनवानसुद्धा लोकांचे कल्याण करतो आणि विद्वानसुद्धा लोकांचे कल्याणच करतो. 2. प्रधानाने राजाचे कान कसे फुंकले? प्रधानाने राजाचे कान अशा पद्धतीने फुंकले. महाराज, कुंभाराची मुलगी चतुर आहे, पण कोणीतरी शिकवल्यासारखे ती बोलत आहे असे आपल्याला वाटत नाही का? शिवाय असे करून राजसभेला अवमानित करण्याचा तर तिचा डाव नाही ना? 3. राजाने दुसऱ्या दिवशी कुंभाराच्या मुलीला कोणता प्रश्न विचारला? उत्तर. राजाने दुसऱ्या दिवशी कुंभाराच्या मुलीला प्रश्न विचारला की आमच्या खजिन्यात हिरे, मोती, पोळी, पाचू, माणिक वगैरे अनेक प्रकारची रत्ने आहेत, तर आमच्या खजिन्याचे मूल्य काय होईल ते सांग पाहू, असा प्रश्न राजाने कुंभाराच्या मुलीला विचारला. पुढे 4. कुंभाराच्या मुलीच्या मते कोणत्या वस्तू मौल्यवान आहेत व का ते सविस्तर लिहा. उत्तर. महाराज, जी वस्तू उपयोगी असते तिचीच किंमत असते. उदाहरणार्थ ज्वारीचं धान्य, कापसाचे बोंड, माती, पाणी, हवा, सूर्य या मौल्यवान वस्तू आहेत, कारण त्याच्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. मातीशिवाय धान्य पिकत नाही, पाण्याशिवाय माती ओली होत नाही, माती ओली झाल्याशिवाय कापसाची बोंड किंवा पिके येत नाहीत आणि हवा आणि सूर्य असल्याशिवाय पिकांची वाढ होत नाही. म्हणून जगातील सर्वात मौल्यवान वस्तू या आहेत: धान्य, कापसाचे बोंड, मातीचं ढेकूळ, पाणी, हवा आणि सूर्य. अशा पद्धतीने राजाला मुलीने सांगितले. दीर्घई. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1. बुद्धिमान म्हणजे हुशार. हजर म्हणजे उपस्थित. संमती म्हणजे परवानगी. मौल्यवान, किमती. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. हसतमुख, त्याचे विरुद्धार्थ रडतमुख. कल्याण, अकल्याण. संमती, विरोध. उपयोगी, निरुपयोगी. पुढे खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा व लिहा. 1. कान फुंकणे म्हणजे कोणाविषयी वाईट सांगणे किंवा चुगली करणे, चाडी लावणे. वाक्य: लुब्धाबद्दल तिच्या बहिणीने आईचे कान फुंकले. 2. डाव साधणे म्हणजे कट रचणे. प्रधानाने मुलीच्या विरुद्ध तिला राजसभेत येऊ न देण्याचा कट रचला होता. 3. वाहवा करणे, कौतुक करणे. सर्वांनी मुलीचे कौतुक केले, वाहवा केली. पुढे खालील वाक्यातील काळ ओळखा. त्या अगोदर काळाची व्याख्या पाहूया आपण. क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा जो बोध होतो त्यास आपण काळ म्हणतो. 1. क्रिया चालू असेल तेव्हा क्रियापद वर्तमान काळी असते. क्रिया होऊन गेलेली असेल त्यावेळेस क्रियापद भूतकाळी असते आणि क्रिया भविष्यामध्ये घडणार असेल तर क्रियापद भविष्यकाळी असते. अशा पद्धतीने खालील वाक्यातील काळ आपणाला सहजासहजी ओळखता येतील. 1. राजाने प्रधानाला संमती दिली, भूतकाळ. 2. थोड्या वेळाने कुंभार परत आला, वर्तमान काळ. हे काय आहे? वर्तमान काळ. धान्य मौल्यवान आहे, वर्तमान काळ. राजाने रुमाल दूर केला, वर्तमान काळ. माती नसेल तर धान्य उगवणार नाही, भविष्यकाळ. अशा पद्धतीने काळाचे एकूण 6 वाक्य आहेत, ते आपण या ठिकाणी पाहिलेत. पुढे तुमच्या मते जगातील सर्वात मौल्यवान वस्तू कोणती ते लिहा व त्यावर वर्गात चर्चा करा. आमच्या मते, माझ्या मते, विद्यार्थ्यांच्या मते जगातील सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या मौल्यवान वस्तू आहेत. या गरजांची प्रत्येकाला आवश्यकता असते.
हिरे मोती पाचू पोवळी हे जरी मूल्यवान किमती असली तरी त्याच्याशिवाय आपण जगू शकतो. या शोभेच्या वस्तू म्हणून आपणाला वापरता येतात, परंतु धान्य, अन्न, वस्त्र, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, माती, पाणी याच्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. म्हणून जगातील सर्वात मौल्यवान वस्तू कोणत्या असतील तर हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, सूर्यप्रकाश, धान्य, कापसाचे बोंड, ओली माती आणि पाणी. याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. अशा तऱ्हेने आज आपण इयत्ता 6वी मध्ये पाठ क्रमांक 2 याचे रेमेडियल टीचिंग आपण या ठिकाणी केलेले आहे. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.